ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. साच ज्ञानेश्वरी, दिवस 253, अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी. येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि येराही रसा पाती करा जाहला मान. अहो वधूवरांची ये मिळणी, जैशी वराडिया लुगडी लेणी. तैसे देशीयेच्या मुख सुखासनी मिरविले रस. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैसी. तेवी एक वेळा रसी केला येथ. आता यानंतर 11व्या अध्यायात जो कथाभाग आहे तो शांत व अद्भुत या दोन्ही रसांनी भरलेला आणि येथे पार्थाला भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचाराला आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पांती करा म्हणजे पंक्तीला बसण्याचा मान प्राप्त झाला आहे. अहो वधूवरांच्या मिळणी म्हणजे लग्न समारंभात ज्याप्रमाणे लुगडी लेणी म्हणजे वस्त्रालंकारांनी भूषित होऊन मिरवायला मिळते, त्याप्रमाणे देशी मराठी भाषेच्या सुखासनावर बसून मिरविण्याचा मान इतर रसांनाही मिळाला आहे. परंतु शांत व अद्भुत हे दोन उत्तम रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत की डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे म्हणजे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे. ज्याप्रमाणे हरी आणि हर हे श्रेष्ठ देव प्रेमभावाने एकमेकास खेवा म्हणजे भेटून आलिंगन देण्यास यावे. नाहीतर अमावस्येच्या दिवशी सूर्यबिंब व चंद्रबिंब ही दोन्ही बिंबे एकाच दिशेला असून त्यांच्यातील अंतर कमी असल्यामुळे एकमेकांना भेटल्यासारखी वाटतात. त्याप्रमाणे शांत व अद्भुत रस यांचे येथे ऐक्य झाले आहे. मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणून सुस्नात होत जग आगवे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. येथ श्रवणाचे द्वारे तिथी रिघता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने. रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. म्हणून भलतेने येथ सद्भावे नाहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. येतुलेनी संसाराची द्यावे तिळोदक. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना नद्यांचे ओघ मिनले म्हणजे एक झाले आहे, त्याप्रमाणे शांत व अद्भुत रस यांचा संगम झाल्याने हा अध्याय जणू प्रयागच झाला आहे. आणि म्हणून या अध्यायाचे अध्ययन व मनन केल्याने आघवे जग म्हणजे समस्त जगातील मुमुक्षु लोक सुस्नात म्हणजे अंतर्बाह्य स्नान केल्याप्रमाणे पवित्र होतात. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा व यमुना या दोन नद्यांचे प्रवाह प्रगट दिसतात व त्यांच्यामध्ये सरस्वती नदी गुप्त रूपाने असते, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत रसांचे ओघ मूर्त व प्रगटपणे आहेत आणि त्या दोन रसांमध्ये भगवद्गीता गुप्त रूपाने आहे. म्हणून बापहो हा अध्याय त्रिवेणी संगमाच्या योग्यतेला पावला आहे. या ठिकाणी श्रवणेंद्रियाच्या द्वारे या तीर्थात स्नान करणे सोपे आहे. त्रिवेणी संगमाप्रमाणे येथे बुडण्याची भीती नाही. ज्ञानदेव म्हणतात, हा इतका सोपा मार्ग दातारे म्हणजे माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी उपलब्ध केला आहे. या गीतारूप तीर्थाचे संस्कृत भाषारूपी तीर गहन असल्यामुळे ते तोडून व तेथे मराठी शब्दरूप सोपान करून श्री निवृत्ती देवांनी केवळ धर्माची निधाने रचली आहेत. म्हणून भलतेने म्हणजे हवे त्याने या संगमात सद्भावाने स्नान करावे व ज्याप्रमाणे प्रयागामध्ये स्नान करून माधवाचे दर्शन घेतात त्याप्रमाणे
येथे भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि जन्म मरणरूप संसार तापाला तिलोदक द्यावे. हे असो ऐसे सावयव, एच सासिन्नले आथी रसभाव, तेच श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य येथ. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपणपे विसमता ठावो, परी अर्जुन सदैवाचा रावो, जो येथही पातला. येथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतया ही सुकाळू जाहला. जे गीतार्थू हा आला मराठी, याची लागी माझे विनविले ऐकिजे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. तेवीची तुम्हा संताची ये सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परी मानावे जितू तुम्ही लोभे अपत्यामज. हे सर्व असो, याप्रमाणे या अध्यायात आथी म्हणजे सारे रसभाव, सावयव म्हणजे मूर्तिमंत, सासिन्नले म्हणजे प्रकटले आहेत आणि त्यामुळे तेथे जगाला श्रवण सुखाची राणीव म्हणजे राज्यश्री प्राप्त झाली आहे. येथे शांत व अद्भुत हे रस रोकडेच आहेत आणि येरा म्हणजे इतर रसांनाही पडप म्हणजे महत्व प्राप्त झाले आहे. हे यांचे वर्णन अल्पसेच आहे, परंतु येथे कैवल्य म्हणजे मोक्ष सुख उघड वा स्पष्ट झाले आहे. तो हा 11वा अध्याय, जो आपण आपलाच देवांच्या विश्रांतीचे ठावो म्हणजे स्थान आहे. परंतु अर्जुन हा सदैवांचा म्हणजे दैववान पुरुषांचा रावो म्हणजे राजा आहे, कारण तो ह्या ठिकाणीही येऊन पातला म्हणजे पोहोचला आहे. येथे अर्जुन एकटाच प्राप्त झाला आहे असे का म्हणावे, तर गीतार्थ मराठीमध्ये आल्यामुळे तो आवडेल त्या मनुष्याला सुखाचा सुकाळ प्राप्त झाला आहे. याकरिताच मी जी विनंती करीत आहे ती तुम्ही ऐका. ती इतकीच की तुम्ही सज्जनांनी मी वर्णन करीत असलेल्या कथेकडे अवधान द्यावे. तसेच तुम्हा संत जनांच्या सभेमध्ये मी जी अशा सलगीने बोलणे योग्य नाही, परंतु माझे असे सलगीने वागणे तुम्ही प्रेमाने आपल्या लेकराप्रमाणे मानावे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.